परफॉर्मन्स हा पुढची गोष्ट झाली, परंतु नाईटमध्ये हा कसा भरपूर खर्च असतो, आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, बऱ्याचशा गोष्टी असतात आणि दिवसाची कशी पब्लिक असते, नाईटला पब्लिक थांबत नाही, ह्या पण बरेचसे इश्यू असतात. परंतु या असोसिएशनमध्ये जे संघ काही टिकून आहेत ना, ते फक्त या नाईट चषकामुळं. बऱ्याचशा संघांना नंबर येत नाही, परंतु ते नाईट खेळण्यासाठी मात्र इथे टिकून आहेत. नक्कीच एक पुढच्या वर्षी तुमचं एक आणखी एक म्हणून की तुमची वोटिंग देखील कमी होईल, कारण की आता महादेववाडी संघ फायनलसाठी आले तर पुढच्या वर्षी त्यांचंही वोट असेल की आम्हाला देखील नाईट चषकच खेळायचं आहे. कारण की ज्याची कामगिरी आपण पाहिली तर तसं काही पप्पू बाईत असेल आणि मग विवेक बाईत असेल तसं काय डगआउट म्हणून सेट होऊन येत आहे, तर दोघंच आपण म्हणूया की आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी करून संपूर्ण मॅच आपल्या खांद्यावरती घेऊन आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून देता येतं. नक्कीच नक्कीच महादेवडी संघ आहे ना, जेव्हा जेव्हा पराभूत व्हायचं ना, तेव्हा ते आधीच थोडेसे घाबरून खेळायचे का पप्पूला खाली ठेवू किंवा विवेकला खाली ठेव, थोडेसे एक्सपेरिमेंट करायचे. पण यावेळी ते निडर छातीने प्रतिष्ठ मैदानावर उतरलेत. त्यांच्याकडे माहिती आहे आपल्याकडे कुठले अस्त्र आहेत, तर पप्पू बाईत आणि विवेक बाईत. ह्यांना आपण खाली ठेवून काय करायचं, ह्यांना पहिल्याच सोडायचं. जर हे चालले तर पूर्णपणे नामोहरम करतील आणि तशाच पद्धतीत मागाशी बघा त्यांनी पप्पू बाईत हा असा खेळाडू आहे, एक गेल्या वर्षात त्याचा थोडासा फॉर्म नव्हता, परंतु पप्पू बाईत बोलतो महेंद्र अंधेरी आणि पप्पू बाईत हे दोन कोलार क्रिकेट असोसिएशनचे स्टार. आणि या मैदानावर पप्पू बाईतने एवढी तोडफोड फलंदाजी केलेली आहे ना की तो कधी आऊट होईल असं वाटायचंच नाही. परंतु एक वर्षांनी मगाशी त्यांनी बोलताना स्पेशल खेळाडू आपली स्पेशल इनिंग काही स्पेशल सामन्यासाठी ठेवून देतात, तशीच ती स्पेशल इनिंग मगाशी तो खेळला आणि खामजे खानसारख्या मातबर संघाला पराभूत केला. नक्कीच काही प्लेयर आपण म्हणूया ना की मोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांचं कितीही जे फ्लॉप असले पण एखादी म्हणूया की एक मानाची स्पर्धा असते तेव्हा तेव्हा ते प्लेयर फॉर्ममध्ये येतात. तसंच आता स्टार्टिंगला जेव्हा पप्पू बॅटिंगला आला होता तेव्हा असं वाटत होतं कुठेतरी आउट ऑफ फॉर्म आहे, बॅटवर नीट बॉलचं कनेक्शन होत नाही आहे. पण जसं जसं तो फ्लोमध्ये खेळत गेला, त्या बॅटमधून चौकार आले, षटकार आले आणि नंतर आपण पाहिलं तर सेकंड राऊंडपासून तो आणि विवेक बाईत एक हाती मॅच आपल्या संघाला जिंकून दिला होता. आज आपण म्हणूया की विवेक बाईचा देखील चांगला फॉर्म आहे आणि पप्पू बाईचा देखील चांगला फॉर्म मध्ये आला पुन्हा एकदा परत. कारण की एकदा मी सांगतो की डेची मॅच होती, आम्ही ती 4 ओव्हरला 63 रन मारल्या होत्या, तेव्हा पप्पू बाईतने एकट्याने 52 रन मारून आम्हाला हरवलं होतं. नक्कीच पप्पूच्या नावावर भरपूर असे रेकॉर्ड आहेत, परंतु कॅप्टन कोल मात्र ऐकत नाही आहे प्रज्योत लोखंडे. आणि जशी आपण बोललो ना ते शिका पप्पू बाईत आणि विवेक बाईत, तशीच ही पण सलामीची जोडी कालपासून पाहतोय ना का प्रज्योत आणि अनिकेत देशमाने यांनी पण कालपासून बरेचसे रेकॉर्ड केलेले आहेत. नक्कीच, कारण की जी फलंदाजीची आपण म्हणू शकतो ना की ज्या ॲटिट्यूडने बॅटिंगला येत आहे ते चांगली पॉझिटिव्ह माइंडसेटने बॅटिंगला येऊन जी फलंदाजी करत आहेत, कारण की कुठल्याही प्रकारचा आपण म्हणू की प्रेशर फलंदाज घेत नाही, जसं बॉल येतो त्या दिशेने खेळून करता येतं, बॉलवर डिफेन्स नाही तर अटॅक करून जो काही प्रेशर आहे तो रिलीज करून बॉलरवर प्रेशरवर टाकता येतं. एक चांगली फलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळते. पण गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल की एवढ्या वर्ष एक्सपिरियन्स आहे. पहिल्या राऊंडमध्ये बघितलं की 5 चेंडू अझरसारख्या फलंदाजाला निर्धाव टाकले होते, त्यानंतर त्यांच्याकडे असणारा एक्सपिरियन्स किती बॉल टर्न होतो, कारण की जेव्हा साहिल गोलंदाजी करत होता बॉल टप्पा पडल्यानंतर वाईट देखील खूप लाद होते, पण जेव्हा मुरलीबाईत गोलंदाजी करतात आपल्याला एवढे वाईट बॉल बघायला देखील मिळत नाहीयेत. नक्कीच मुरलीबाईतचा टप्प्यावर भरपूर नियंत्रण आहे, तो एक टायमाला षटकार खाईल पण वाईट टाकणार नाही अशी त्याची खासियत आहे. कारण की मी पण त्याच्यासोबत बराच क्रिकेट खेळलेलो आहे आणि त्याला साथ भेटते ना ते प्रतिश हा किपर आहे ना प्रदीप तिर्लोटकर. जर कोलार क्रिकेट असोसिएशनमध्ये किपरची जर आपण परंपरा काढली तर रुपेश अधिकारी हा जो पुगाव संघाचा किपर होता, त्यानंतर जर कुठला किपर असेल तर हा प्रदीप तिर्लोटकर. एवढा फास्ट गोलंदाजीमध्ये आणि कटर बोलला तर महादेववाडी संघामध्ये स्पिनरचा भरणा पहिल्यापासूनच होता. एक तर स्पीड आणि त्यामध्ये कटर आणि क्लोज किपिंग करणं ही एक फार कला आहे, ती खूप छान करतो तो. नक्कीच बऱ्याच वर्षी आपण पाहतो की तो कधी फलंदाजीला देखील येत नाही, तो कधी गोलंदाजी देखील करत नाही, तो फक्त स्टंपांच्या मागे उभा राहतो आणि आपल्या संघाचा गेम चालवत असतो. जवळपास म्हणजे म्हणूया की जेव्हा गोलंदाजी करत असतो आणि विकेट किपर क्लोज असतो तर फलंदाजाच्या मनामध्ये आधीच प्रेशर एवढं असतं की मी स्टेप आउट खेळून खेळलो आणि जर बॉल कट झाला कटरचा, माझ्या बॅटची कनेक्शन नाही झालं माझी विकेट जाऊ शकते, म्हणून बोले की विकेट किपर क्लोज राहणं हा देखील एक मोठा आपण म्हणूया की प्रेशरमध्ये येतो फलंदाजाच्यामुळे. नक्कीच कारण की मी पण स्वतः किपर राहिलेला आहे, तेव्हा फेके बॉलिंग होते आणि फेकेला क्लोज करून आता जर बघितलं तर हाताची बोटं वाकडी झालेली आहेत, ती काय आता सगळं होणार नाही. म्हणजे अशा पण काही दुष्परिणाम होतात. आणि जर तुम्हाला चांगलं फलंदाज आणि काय फटका मारलाय, कुठे गेलाय चेंडू, तो सीमा रेषेच्या बाहेर रिव्हर्सचा फटका. म्हणजे जो फटका आपण ज्या फटक्याला नावं ठेवत होतो त्या फटक्याने मात्र 14 डझन धावा वसूल केलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 13.
नक्कीच आपण म्हणूया की जे जे आपण म्हणूया की एक्सपर्ट होतो ना रिव्हर्स स्वीप खेळण्यामध्ये, मग हॅरी असेल मग साहिल असेल, ते दोघं फ्लॉप गेले, पण अनिकेत देशपांडे मात्र सक्सेसफुल ठरतो रिव्हर्स खेळण्यासाठी. आता आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसला होता, चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील होता, पण अनिकेत देशपांडेचा आपण म्हणूया की एक सोपसा झेल केलाय धरतीला दान आणि त्याला दिलं एक जीवनदान. आता कशा प्रकारची खेळी साकारेल अनिकेत एक जीवनदानाच्या जोरावर हे आता आपण पाहूया पुढच्या ओव्हर मध्ये. नक्कीच कॅच सोडले की मॅच सोडले असं पण पाहणं महत्वाचं आहे, कारण की अनिकेत देशपांडे असा खेळाडू आहे ना की गेल्या वर्षी जेव्हा केपीएल होती ना या मैदानावर, तेव्हा महेंद्र आंधळेची टीम पूर्णपणे पॉप्युलर होती आणि त्या टीमला वन साइड एक हाती आरनाईलन पुगाव संघातून खेळताना हे अनिकेतने पराभूत केलं होतं. आता मात्र एक जीवदान त्याला मिळालेलं आहे. आता त्या जीवदानाचा कसा फायदा घेतोय तो, आणि एरसन खाम संघ जर जेव्हा हा लॉट उडाला चषकाचा, तेव्हा तर मी तर सांगतो ना 99.99 म्हणजे 0.1% लोकांनी पण एरसन खाम संघाचं नाव घेतलं नसतं. 14 झालेले आहेत. 0.1% म्हणजे त्यांना पण खात्री नसेल की आपण फायनलला जाऊ. अभिजित सर होती काय खात्री? नक्की मान हलवता येत का नव्हती म्हणून. तर असा एक वगैरे घडलेला आहे आणि पाहायचा पुन्हा एकदा संधी आलेली आहे. नशीब पप्पू बाईची मात्र थोडासा निश्वास सोडला असेल आणि वा वा काय सपोर्ट इथं ओरतात, कडक कॅच कडक कॅच. हा कडक शब्द अभिजित सर कोणी शोधून काढला ना त्याचा मात्र आपल्याला सत्कार करावा लागेल. कडक आणि कबड्डीमध्ये बादशाह हे जे शब्द निघालेत ना आपल्या ग्रामीण भागामध्ये कोकणात, ते एवढे फेमस झालेत. आणि आता मात्र सुटकेचा निश्वास कोणी सोडला असेल तर तो पप्पू बाईतने सोडला असेल, कारण की फायनल आहे. 11 वर्षांनी संधी आले, परत कधी येईल काय सांगू शकत नाही. अभी नाही तो कभी नाही. नक्कीच खूप सारे वर्ष आपण म्हणूया की संघासाठी खेळले, 11 वर्ष वाट बघावी लागली आणि फायनल मॅच मध्ये आपण म्हणूया की टीमचा एक एक्का आपण म्हणूया की हुकमाचा एक्का, त्याच्याकडून ती झेल ड्रॉप होईल, कॅच ड्रॉप होईल असं कोणी विश्वास देखील म्हणजे कोण असं म्हणू पण शकत नाही की पप्पू बाईत कधी कॅच ड्रॉप करेल. पण फायनल मॅच मध्ये जी कॅच ड्रॉप झाली होती त्याला देखील मनामध्ये असं वाटलं असेल की आता अनिकेत देशपांडे एखादी मोठी इनिंग साकारली तर नक्कीच सगळं भार जाईल तर माझ्यावरती येईल. पण नक्कीच गोलंदाजा देखील कौतुक करावं लागेल, चांगला बॉल टाकला होता, आपल्या जाळ्यामध्ये फसवलं आणि अनिकेत देशपांडेला पुन्हा एकदा आपल्या जाळ्यामध्ये अडकवून बाद करण्यात आलाय. आणि खरोखरच आता मात्र हा जो निर्णय गोटेकर आहे ना प्रितेश, मला वाटतं हाच टर्निंग पॉईंट ठरतो बघा. म्हणजे आपण मगाशीच मी बोललो का पेपर आला गणिताचा, अभ्यास केला गणिताचा आणि पेपर आला भूगोलाचा, तसंच सगळ्यांनी मुरलीबाईचा अभ्यास केला, पप्पूबाईचा अभ्यास केला, परंतु निर्णय गोटेकरनीच हे सामने फिरवलेले आहेत. मगाशीचा पण 3 विकेट घेतला आणि आता पण त्यांनी महत्वाची विकेट घेतली. नक्कीच, कारण की जशी साजेशी गोलंदाजी जो करतोय, जेव्हा जेव्हा संघ आपण म्हणूया की अडचणीमध्ये होता, जे जे मोठे आपण म्हणूया की अडचण जी मध्ये होती त्यांना कमी करण्याचं काम या गोलंदाजांनी केलं आहे. आपल्या बॉलिंग ऍक्शन मध्ये पाहिलं त्याची बॉलिंग ऍक्शन देखील चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय, ज्या प्रकारे तो फील्ड सेट करतोय त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील तो करतोय. म्हणजे जेणेकरून एखादा मिस टाइम शॉट जरी झाला तरी देखील तो फलंदाज आपल्या जाळ्यामध्ये सहजरित्या अडकवतोय. नक्कीच सीधा महादेववाडी संघाची पण आता ही दुसरी पिढी आता मैदानात आहे. म्हणजे त्यांचे सगळे स्टार खेळाडू आता हळूहळू निवृत्तीकडे वाटचाल करतायत. म्हणजे आता पप्पूबाईत पण सिनियर झालेला आहे. जेव्हा आम्ही क्रिकेट खेळतो पप्पूबाईत नुकताच क्रिकेटमध्ये आला होता, एकदम असा शिडशिडीत गोळागोळाचा पोरगा लेफ्टी आणि एवढे लांब लांब षटकार मारायचा. तेव्हाच मी बोललो होतो हा पोरगा आहे ना, हा भरपूर ह्याचा फ्युचर आहे. आणि नक्कीच त्यांनी त्याचा काळ गाजवला. म्हणजे आपण बोलतो ना काहींनी काळ गाजवलेला असतो, काही गाजवत असतात आणि काही गाजवणार असतात. तर तशाच पद्धतीचा क्रिकेट आता मात्र मैदानावर खेळला जातोय. नक्कीच आता आपण म्हणूया की पप्पूबाई सिनियर आहे, पण आपण रोहा तालुक्यामधील काही असे प्लेयर्स आहेत ना, मग त्यांना आपण काय म्हणायचं की मग ते असतील द्वारकानाथ भोई असतील, त्यानंतर आपण म्हणूया की गैनीनाथ कटोरे असतील, वयाच्या 47व्या वर्षी RTPL सारखे टुर्नामेंटमध्ये मेडल देखील टाकली जाते. नक्कीच ते आता क्रिकेट वेळ आहेत. म्हणजे कसं आहे सगळं काम धंदा सांभाळून त्यांना क्रिकेटमुळे प्रॉब्लेम होत नाही. क्रिकेट हे ओळख आहे. आणि नक्कीच हा चौकार मी द्वारकानाथला विचारलं तर द्वारकानाथ तू रिटायर कधी होशील, तर द्वारकानाथ बोलला मी रुपेश मला वाटत नाही की क्रिकेट माझं सुटेल, कारण की त्याचा स्वतःचा स्पोर्ट्सचा बिझनेस आहे. धावसंख्या झाली 20 धावा झालेल्या आहेत. म्हणजे हळूहळू आता मात्र जसा धाटाव संघाबरोबर स्कोर मारत होते तसाच काहीसा सायलेंट किलर जसं आपण बोलतो ना
तसा हा सायलेंट किलर संघ आहे एसन खाम संघ. तो जास्त काही बाजार करत नाही, परंतु हळूहळू त्यांचा कार्यक्रम ते बदल करतात. नक्कीच मैदानामध्ये पाहिलं तर 2 ओव्हरच्या खेळची समाप्ती होते. 2 षटक अखेर आपण पाहिलं तर 21 धावा फलकावर लागल्या आता. विकेटचा विचार केला तर अनिकेत देशपांडे बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आपण पाहिली तर प्रशांत सागर मैदानामध्ये त्यांनी घेतलेली आहे. अजून देखील 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि आता आपण म्हणूया ना की दोघांसाठी पण आहे, कारण की ज्यांना डे खेळायचा त्यांचे सगळे दिवस देखील उजळले. हो हो नक्कीच. हळूहळू आता काही वेळामध्येच दिवस उजडेल, परंतु कुणाचा दिवस उजडेल, कुणाच्या गावामध्ये मिरवणूक निघेल, अभिजित सरांच्या खाममध्ये निघेल की मुरलीबाईच्या महादेववाडीमध्ये निघेल. महादेववाडीमध्ये पण पहिल्यांदाच चषक जाणार आहे आणि खाममध्ये पण पहिल्यांदाच चषक जाणार आहे. त्यामुळे एल्सन खाम संघ मारणार की सिरा महादेववाडी संघ मारणार. जर आपण पाहिलं तर प्रतिभेच्या दृष्टीने पाहिल्यानंतर खामरे खाम संघासारखा संघ या असोसिएशनमध्ये नाही आहे. 4 गोलंदाज ते 4 फलंदाज अप्रतिम, परंतु त्यांना पण आणि बघा खरोखरच बोलता बोलता पप्पू बाईत याने मात्र बोर्ड उडवलेला आहे. नक्कीच आपण म्हणूया की चषक कोणाच्याही घरात जाऊ द्या, कारण की दोन्ही संघ पहिल्यांदा फायनल मध्ये आलेत. कोणतीही ट्रॉफी जरी भेटली तरी पण सेलिब्रेशन होणारच आहे, कारण की 11 वर्ष वेट करावी लागली फायनलची मॅच खेळण्यासाठी. फायनल जरी जिंकली तर आपण म्हणूया की एक विनर्स म्हणून जातील आणि जर हरले तर आपण म्हणूया की रनरअप म्हणून जातील. पण ट्रॉफी तर नक्कीच मिळणार आहे, पण त्याच्यामुळे जर मोठं सुख काय असेल तर 11 वर्षानंतर दोन्ही संघांना फायनल खेळायला भेटते. हे पण नक्कीच आहे. आणि आता मगाच्या सामन्याचा सामनावीर सम्यक, हा सम्यक मात्र टर्निंग पॉईंट ठरणार आहे या फायनलमध्ये. जर अंतिम विजेतेपद पटकावलं असेल तर कमीत कमी 40+ धावा या लावा लागतील, कारण की मागाशी प्रितेश 2 सामने पाहिले ना आपण तर 40-42 धावाच होत आहेत. आता तिसरा सामना पण माझा असा अंदाज वाटते की त्या रेंजमध्येच स्कोर होईल. नाही आपण म्हणूया की टायमावर सगळं गेम चाललाय, कारण की जेव्हा मी आलो होतो, जेव्हा मी पहिल्या 3 मॅच पाहिल्या तर 30 ते 35 धावा 5 ओव्हरमध्ये बनत होत्या. पण नंतर जशी जशी 4 ओव्हरची मॅच आली तर 4 ओव्हरमध्ये देखील 30 धावा बनत होत्या. पण नंतर जसं क्वार्टर फायनल स्टार्ट झाली तेव्हा 4 ओव्हरमध्ये 40-45 धावा बनायला लागल्यात. नक्कीच हे संभय मैदान आहे ना, लोकांना असं वाटतं की छोटं मैदान आहे इथे भरपूर स्कोर होईल, परंतु या मैदानाचा ज्याने ज्याने अभ्यास केलाय ना, इथे गोलंदाजाला पण मदत आहे आणि फलंदाजाला पण मदत आहे. आणि दिवसाचं जर आपण खेळाल ना तर इथं फार विचार करून खेळावं लागतं. हवेचा झोत कसा आहे, जसं तुमचं धाटावचं मैदान आहे तसंच हे पण मैदान आहे. व्यवस्थित जर खेळा तरच इथे धावा निघतात. नक्कीच प्रत्येक प्लेयर आपण म्हणू ना की ग्राउंडचा अभ्यास करून खेळत असतो. जे खेळाडू ह्या ग्राउंडवर सातत्याने खेळत असतात त्यांना माहिती आहे की ग्राउंडमध्ये कोणती बाउंड्री जवळ आहे, कुठल्या टप्प्यावर बॉल पडल्यानंतर कुठला शॉट सिलेक्शन करायचा आहे. आता आपण पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेने बॉल होता, लेग साईडला खेचून घेतला, पण आउटफील्ड एवढी चांगली फास्ट आहे, एवढं बाउन्स भेटलं की फिल्डरला बीट करून 1 बाउन्स सीमारेषे पार 4 धावांसाठी देखील बॉल गेलाय. 26 धावा हा फलकावर लागलाय तर 3 चेंडूंचा खेळ झाला तिसऱ्या ओव्हरमध्ये. कॅप्टन्स लीडिंग फ्रॉम फ्रंट म्हणजे सेनानी स्वतः आघाडीवर येऊन शस्त्र हातात घेऊन लढाई करतोय. त्याला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही, कारण की प्रज्योत लोखंडे पण आता निवृत्तीकडेच वाटचाल करतोय. काही त्या 2-3 वर्षामध्ये त्याचा पण क्रिकेट सुटणार आहे. त्याला माहिती आहे अशी चान्स काय आपल्याला परत कधी येणार नाही. आपल्याला हा गौरवाचा क्षण. आणि बघा मात्र नशिबाची साथ अभिजित खांडेकर सर मात्र आता उठलेले आहेत, कारण की कालपासून जर नशिबाची साथ मिळणारा संघ कोणता तर एसन खान संघ. आणि आता पण आपण पाहिलं क्लोज किपर प्रदीप तिर्लोटकर. क्लोज किपरचे जसे फायदे असतात ना तसे डिसएडव्हान्टेज पण असतात प्रितेश, आणि ते डिसएडव्हान्टेज अशा फायनलच्या वेळी तर नको यावेत. नक्की आता म्हणूया ना की आता आपण विकेटमध्ये पण थोडेफार आपले जे शूजचे स्पाइक्स असतील त्याच्यामुळे खड्डे झाले असतील, मग एखादा बॉल पुढे टाकल्यानंतर खाली बसेल की बाउन्स होईल हे देखील सांगू शकत नाहीत, कारण की लगातार 2 दिवस आपण विकेटवर खेळतोय. जेव्हा आपण दिवसा खेळतो ऊन असतो, विकेट कडक असते, तेव्हा आपल्या शूजने एवढी विकेट काही डॅमेज होत नाही. पण नाईट क्रिकेटमध्ये म्हणूया की ड्यू फॅक्टर मॅटर करतं, विकेट थोडी थंड होती, त्यामुळे विकेट थोडीफार जरी खराब झाली असेल त्यामुळे देखील कधी कधी म्हणूया की बॉल खाली बसतो त्या टप्प्यामध्ये पडल्यावर. नक्कीच खरोखरच गच्चाळ असं आता क्रिकेट महादेवडी संघाकडून खेळलं जातं. या धावा तुम्हाला कराव्या लागणार आहे त्याची नोंद घ्या, कारण की 21च्या दुहेरीच्या तिहेरीचा चौकार अशा या धावा चाललेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोचलेली ती 32च्या घरात. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील, म्हणजे जवळजवळ 10+ ची सरासरी राखलेली आहे. एखादा मोठा फटका या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे कॅप्टन कुल प्रज्योत लोखंडे याचा,
कारण की तो जर फटका आला तर मात्र सामन्यावर आता जो बरोबर सामना आहे तिथे मात्र एक पाऊल पुढे नक्कीच पडणार आहे. तर पाहायचं आहे आणि बघा माझा शब्द जसाच्या तसा पकडलेला आहे. खरंच कधी कधी असं जो बोलतो ना असं माझं मन सांगतो मला की काहीतरी घडणार आहे आणि तसंच रजतने षटकार मारलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 38. नक्कीच हे कौतुक करावं लागेल आपल्या ध्रुव खांडेकरचं, कारण की त्याच्याकडे स्कोर बुक नाहीये, फोन नाहीये, लॅपटॉप नाहीये, काही नाही. आम्हाला इथं स्कोर विचारावा लागतंय. स्कोररच्या आधी आम्हाला अपडेट ध्रुव करून भेटत आहे. आणि ती सोबत हा फलकावर लागला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आता आपण असं म्हणूया की रुपेश दादा की अनिकेत देशपांडेचा अभ्यास करून आलेले पण प्रज्वल लोखंडेचा पेपर पडलाय. नक्कीच तो पेपर पण असा कडक पडला आहे की अजून त्याचा उत्तरच सुटलेला नाहीये. परंतु अजून पण क्रिकेट आहे ना हा 3 सेटच्या टेनिस मॅच सारखा असतो. पहिला सेट जर तुम्ही जिंकलात तर दुसरा तुम्हाला लगातार 2 सेट जिंकायला लागतात. तर आता 3 सेट मात्र जिंकलेले आहेत ते एरसन खाम संघाने. आता चौथा सेट कुठल्या संघाकडे जाणार, या धावसंख्येचा 50च्या वर गेल्या तर मात्र नक्कीच फायनलचा दबाव प्लस धावांचा प्रेशर यामध्ये नक्कीच महादेवडी संघाला फार कठीण असं हे आव्हान होणार आहे. परंतु पाहायचं आहे काही होऊ शकतं. गोलंदाजीसाठी आता मात्र कोण आलेला आहे, रोहित. शेवटचं षटक आणि प्रज्वल लोखंडेने सुरुवातच चौकाराने केली होती. तो अजून पण मैदानात आहे, त्याला साथ देते सम्यक 20 नंबर जर्सी प्रदान केलेला हा सम्यक. एरसन खाम संघाचे सपोर्टर अजूनही मैदानामध्ये दटून आहेत. त्यांना आशा आहे की आपण हा अंतिम विजेत्या पदाचा चषक नक्कीच आपल्या घरी घेऊन जाऊ. तर पाहायचं आहे शेवटच्या षटकामध्ये काय होतंय. गोलंदाजीसाठी आता मात्र आहे तो रोहित मोरे. नक्कीच रोहित झालाय गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल यॉर्करचा वापर केला गेला. पंचांकडे अपील केली जाते. पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे. बॅट आहे नक्कीच लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन प्राप्त होतीये एरसन खाम संघाला. आणि आता जर विचार केला तर ऑन स्ट्राईक पण पाहायला मिळते की प्रज्वल लोखंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रज्वल लोखंडे पाहायला मिळतात. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पप्पूच्या ओव्हरमध्ये 2 चौकार, 1 दुहेरी, 1 षटकार म्हणजे पूर्णपणे धावा वसूल केल्या त्या ओव्हरमध्ये. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या पाहिली तर 39 धावा. जर 5 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले 50 धावा देखील क्रॉस होऊ शकतात. आणि मात्र भर दिवसामध्ये त्याने तारे दाखवलेले आहेत. म्हणजे या लाइटिंग बिल्स आपल्याला दिलेले आहेत ते संदेश धळी यांनी, त्या मात्र इथे त्यांचं काम आता करतायत. आणि त्या महादेवडी संघासाठी फार महत्वाच्या आहेत त्या लाइटिंग बिल्स, कारण की ही जी विकेट गेली ना प्रितेश, ही सामन्यामध्ये टर्निंग पॉईंट विकेट आहे. कारण की इथून हा सामना अजून 1-2 मोठे फटके जर खेळले असते तर निसटला असता. 39 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजून पण मगाशी आपण बोललो की 40-42चा स्कोर 2 सामन्यात झाला आणि तो स्कोर आता पुढे 50+ होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण या 2 चेंडूमध्ये मात्र थोडासा बदल घडलेला आहे. नक्कीच म्हणूया की विकेट नक्कीच गेली आहे. प्रज्वल सारखे फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज आपण पाहिले तर मैदानामध्ये अजयकडे देखील तेवढी क्षमता आहे, कारण की ज्या ॲटिट्यूडने प्रज्वल फलंदाजी मैदानामध्ये करत होते. जेव्हा कोणता नवीन फलंदाज येतो त्याच्याकडे देखील तो पॉझिटिव्ह माइंडसेट असतो की त्यांनी मारलं तर मी देखील मारू शकतो. अजून देखील 4 चेंडू आहेत. 4 चेंडूमध्ये कितपत धावा बनवण्याचा मानस आणि धाडस इथून खाम संघाचे फलंदाज समय आणि अजय करू शकतात. आणि या लाइटिंग बेल्स कंटिन्यू वारंवार प्ले मध्ये येत प्रितेश. लागोपाठ बॅक टू बॅक लाईट बेल्स पेटवणं गोलंदाजाने हे पण काही सोपी काम नाही. खरंच त्यांनी या 2 चेंडूमध्ये सामन्याला पूर्णपणे आता बॅलन्स मध्ये आणलेला आहे. नक्कीच आता आपण म्हणूया की बॉलर आपला आहे जो रोहित ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय. पण जेव्हा कधी आपण हॅट्रिक देखील पाहतो ना तर प्रेम कदमच्या नावावर देखील एक अशी हॅट्रिक आहे की जे थाटावच्या मैदानावर 3 फलंदाजांना LBW बाद केलंय. अशी देखील त्याने हॅट्रिक घेतले. सलग 5 विकेट देखील त्यांनी मैदानामध्ये घेतले. असे काहीसे रेकॉर्ड आपण पाहतो की जे आपले जवळचे खेळाडू घेत असतात. आता म्हणूया की 2 बॉलमध्ये 2 क्लीन बॉल घेतले. तिसरा देखील क्लीन बॉल घेऊन हा हॅट्रिक घेणार का गोलंदाज. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर हॅट्रिक घेण्याची संधी शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त असते. कारण की जर आपण पहिल्या ओव्हरमध्ये जर हॅट्रिकचा असेल तर आपण तिसरा चेंडू फलंदाज हा डिफेन्स करतो. परंतु लास्ट ओव्हरमध्ये तो पण मारायलाच जाणार. त्याला माहिती आहे मी याचा उत्तर षटकाराने देईन आणि त्याच्यामुळे जास्त हॅट्रिक शेवटच्या ओव्हरमध्ये होतात.
नक्की सिंगल कंप्लीट केली गेली आहे. ओव्हर थ्रो पाहायला मिळतो. सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये, डबलचं कन्व्हर्जन 3 धावांमध्ये सुद्धा करतो. इथून पुन्हा एकदा बॉल आपल्याला कॅरी करता आला नाही गोलंदाजाला. जिथे एकदा होती तिथे आपण पाहिलं तर 4 धावा धावून पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. अक्षय आणि समय 4 धावांनी संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतीये 43 धावांवर. नक्कीच नक्कीच. आता इथं मुरली भाई स्वतः या कर्णधार असून त्यांनी पण चुकी केलेली आहे. काही थ्रो मारायची गरज नसताना इकडून मारतात तिकडून मारतात. कमीत कमी 7-8 धावा महादेवडी संघाने एक्स्ट्रा दिलेल्या आहेत. अभिजित सर मात्र थोडेसे चिंता करत आहेत की आपल्या धावा 50च्या वर जाऊ दे. तर पाहायचं आहे 50च्या वर 50+ चा स्कोर गाठणार का. त्यासाठी मात्र एखादा गगनभेदी षटकार मारावा लागणार आहे. आणि असं वाटलं की हा पण गेला की काय, परत त्याच चुका महादेवडी संघ करत आहे. मुरली भाई धडकलेत की कशाला आपण थ्रो मारता. नक्कीच असं वाटलं होतं. 44. नक्कीच 5 चेंडूंचा खेळ झालाय. 44 धाव फलकावर लागल्या. ह्या बॉलला जर षटकार लगावला फलंदाजाने तर नक्कीच अभिजितजी खांडेकर सर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. स्ट्राईकला आपण बॅटर पाहिलं तर सम्य ऑन स्ट्राईक आहे. एक षटकार 500 रुपयाचा. 45 धावा लगावले अद्यापर्यंत धाव फलकावर. ह्या बॉलला षटकार आला तर 50 धावा क्रॉस होतील एरसन खाम संघाच्या. नक्कीच मोठा फटका आलाय. बॉल जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी येतो शेवटच्या बॉलवर हा 500 रुपयाचा षटकार. आणि खरोखरच काल पण त्यांनी 3000 रुपयाचा बक्षीस लावला होता. आणि लास्टच्या चेंडू षटकार तेव्हा पण मारला गेला, आता पण मारला गेला, तेव्हा पण ते विजय झाले. आणि आता काय होतंय, 50 धावा चेस होणार का. 51 धावांचं लक्ष्य श्रीराम महादेवडी संघाला. अभिजित खांडेकर सर मात्र खुश होत आहेत की मगासपासून 50 धावा एक चांगला असं टार्गेट फायनलच्या दृष्टीने. परंतु बालाची सरासरी तसं पाहिलं जर पप्पू बाईतने विवेक बाईतने ठरवलं तर हे ह्या धावा 3 षटकामध्ये पण चेस करू शकतात. परंतु त्यांच्या सोबत या 50 धावांसोबत अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे फायनलचा प्रेशर आणि 11 वर्षाचा आपला वनवास तो सोडवायचा आहे. आणि खाम संघ मात्र थोडासा खुशीत असेल, कारण की कसं असतं क्रिकेटमध्ये पहिले आपण धावा केलेल्या आहेत त्या किती का नसू दे आपण स्कोरबोर्ड त्या लावलेल्या आहेत आणि समोरच्या संघाला आता त्या धावा करायच्या आहेत. हा क्रिकेटमध्ये एक फरक असतो. पहिल्या बॅटिंगला नेहमीच ॲडव्हान्टेज असतो. फायनलमध्ये आपण जेव्हा जेव्हा बघतो की मोठे मोठे जेव्हा फायनल होतात तेव्हा 90% संघ हे प्रथम फलंदाजी घेतात. ते स्कोर मारून ठेवतात आणि समोरच्या संघाला प्रेशरमध्ये आणून बाद करतात. नक्कीच आपण म्हणूया की कोणीही असं एरसन खाम संघाचा अभ्यास नाईट टुर्नामेंट मध्ये केला नसेल, पण हा असा पेपर पडलाय बोर्डाचा की ह्याच्याबद्दल कोणी विचार देखील केला नाहीये. कितीही कॉप्या जरी घेऊन गेलो ना तरी देखील त्याच्यामध्ये उत्तर सापडलेलं असा प्रकारे म्हणूया की एरसन खाम संघ आलाय. एरसन खाम संघाने तर मी तर म्हणते मागच्या 2-3 वर्षामध्ये देणार अभि सर 3000 दिले तर 500चं काय ते फक्त वाट बघतायत. ते 500 मला या मोठ्या चषका सोबत द्यायचे. परंतु हा पैशाची काही कमी नाही. कोलाड असोसिएशन मध्ये पैशाची काही कमी नाही. फक्त लावणाऱ्यांची दानत आणि मारणाऱ्यांची ताकद ही दोघांचा जर मेळ होतो, पैशाची कमी कधीच नाही कोलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये. आणि महादेवडी संघ चला आपले फलंदाज येऊ द्या. चला चेंडू दिलेला आहे. चला फलंदाजी जोडी येऊ द्या. सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंटचा षटक ठरणार आहे पहिला षटक. अनिकेत देशमाने पूर्णपणे या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करणार की पप्पू बाईत आणि विवेक बाईत महादेवडी संघाला घेऊन जाणार. एक टप्पा पाहिलं तर आता जर आपण जेव्हा क्रिकेटमध्ये प्रितेश पहिली इनिंग होते तेव्हा विनिंग पर्सेंटेज येतं. तर तू काय पर्सेंटेज देशील या
आत्ताच्या या पहिल्या इनिंग नंतर? नक्कीच मॅच मध्ये काही सांगू शकत नाहीये, कारण की अजून पण 4 ओव्हरचा खेळ येणं बाकी आहे. ही मॅच अजूनपर्यंत मी म्हणेन की 50-50% आहे, कारण की खाम संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे आणि महादेवाडी संघाकडे देखील चांगली फलंदाजी आहे. जो काही पर्सेंटेज आपण काय येईल ना विनिंग पर्सेंटेज शेवटच्या ओव्हरमध्ये आपण देऊ शकतो, कारण की अनिकेत देशपांडे सारखा आपण म्हणे की आयकॉन टुर्नामेंट खेळणारा बॉलर आहे की ज्याने सातत्याने वरणी आपण म्हणे की RTPL मध्ये 17,000 पॉईंट्सला खरेदी केलेला हा गोलंदाज आहे. नक्कीच 11 वर्षाचा वनवास संपवायचा असेल ना तर पप्पू बाईत आणि विवेक बाईत यांना खेळी काढावं लागेल. आणि मला आता असं वाटतं की पप्पू बाईचा टाइम झालेला आहे. फायनल मला वाटतं विवेक बाईसाठी असावे की काय, असं एक माझा सिक्स सेन्स सांगतोय. आता जर आपण खाम संघाचे जर प्लेयर बघितले ग्राउंडमध्ये तर मग अलंकारजी खांडेकर असतील, त्यानंतर प्रज्वलजी लोखंडे असतील, सिनियर प्लेयर्सनी भरलेला हा भरणा वाटतोय. पण काय आज त्यांनी खेळ दाखवला ह्या नाईट असोसिएशनच्या मॅचेसमध्ये. पण सांगू शकत नाही, कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी कशी गोलंदाजी होईल असं वाटलं होतं की धाटव संघ देखील आरामात धावा चेस करेल, पण त्या धावा देखील चेस करून दिल्या नाही आहेत. कारण की जे आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर 51 धावांचा पाठलाग फायनल मॅचमध्ये करायचा आहे महादेवाडी संघाला, जिथे धाटव संघाला पण म्हणे की 41 धावा बनवून दिल्या नाही आहेत. आणि ज्या प्रकारची गोलंदाजी म्हणजे आता विचार केला सकाळ म्हणजे रात्रीपासून जर विचार केला तर दोनच फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. जर विकेट यांच्या गेल्या नाही आहेत म्हणजे जवळपास 1-2 विकेट जर लवकर गेल्या महादेवाडी संघाच्या नंतर जे फलंदाज येतील त्यांना कुठेतरी थोडंफार डिफिकल्ट असणार आहे विकेटवर फलंदाजी करण्यासाठी. 51 50 झाल्या तुमच्या. पहिल्या ओव्हरला 14 रन होत्या, दुसऱ्या ओव्हरला 7 रन आल्या, तिसऱ्या ओव्हरला 17 रन आल्या आणि चौथ्या ओव्हरला 12 रन आल्या. 14 7 21, 21 17 38, 38 12 50, 51 विन. तुम्हाला षटकासाठी बक्षीस तो कॅल्क्युलेशन करूनच लावला होता का त्या 50 ओव्हर? आणि या पहिल्या षटकामध्ये ब्रिटिश चित्र स्पष्ट होणार आहे. तर आपण फायनल कडे नक्कीच. आणि काय घडलं? फायनल 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 बॉलवर विवेक बाईस सारखा फलंदाज बाद होतोय. मी म्हटलं होतं ना की मॅच आपण पहिल्या बॉलच्या आधी नाही सांगू शकत, सध्या तरी 50-50 आहे. ही विकेट पाहिली तर 10 पॉईंट आपण म्हणूया की एक्स्ट्रा असतील. 60% मॅच खामकडे आणि 40% आता महादेवाडी संघाकडे आहे. नक्की अभिजित खांडेकर सर मला वाटतं हळूहळू चालत चालत आता खामच्या गोटामध्ये गेलेले आहेत. म्हणजे त्यांची नक्की जागा आहे का पहिली बॅटिंग करताना ते इकडनं पैसे लावून मग तिकडे जातात, अशा काही काही गोष्टी आहेत. असू द्या. विवेक बाईत मात्र पहिल्या चेंडूमध्ये माघारी पलटला आहे. आता नवीन फलंदाज कोण येणार आणि पप्पू बाईत आहे अजून. पाहायचं आहे काय घडणार काय बिघडणार, कोण होणार या चषकाचा मानकरी. मिरवणुकीचा रथ हा मुंबई गोवा हायवेच्या पोलीस स्टेशनच्या इथून आतमध्ये घुसणार की कुंडलिकेचा पूल पार करून पुगावच्या आणि खामच्या एरियामध्ये खामजाईच्या मंदिरामध्ये जाणार की श्रीरामाच्या मंदिरात जाणार, हे पण पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच. पण आता म्हणूया की पहिल्या बॉलवर विकेट गेले, थोडंफार आपण महादेवाडी संघ प्रेशरमध्ये असेल, कारण की ज्या प्रकारची फलंदाजी विवेक करत होता त्याला सपोर्ट आपण बघितलं तर पप्पू बाईत देखील चांगला खेळत होता. एक फलंदाज बाद झाल्यानंतर म्हणूया की नवीन फलंदाज रोहित मैदानामध्ये आलाय. रोहितला तर पप्पू सोबत पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. जर इथून जर एखादी विकेट गेली पप्पू असेल किंवा रोहित असेल तर थोडंफार मॅच तुटलं येऊ शकतं आता महादेवाडी संघ. परंतु जसं बोललो होता ना का विवेक बाईचा पेपर आला होता, विवेक बाईचा अभ्यास केला होता आणि पेपर रोहितचा आला, तसं पण होऊ शकतं. आणि कॅच एवढी प्रेशरची होती ना की सगळ्यांच्या माना सगळ्यांच्या नजरा या लटकल्या होत्या. आणि पाहायचं दुसरा आणि बघा काय कॅच पकडले, वा वा वा, हा प्रतिम कॅच. अभिजित सर खुश झालेले आहेत आणि खाम संघाचे पाठीराखे पण खुश झालेले आहेत. खरोखरच हा कॅच आहे ना नक्कीच अप्रतिम असा कॅच पकडलेला आहे. तर सम्यक या मुलांनी खरोखर क्रिकेटमध्ये जेव्हा अशा कॅचेस बघतो ना हा लक फॅक्टर आपला काम करतो. जेव्हा आपला लक असतं तेव्हा अशा कॅचेस आपल्या हातामध्ये बसत असतात. पहिली कॅच देखील आपण म्हटलं तर प्रज्वत लोखंडे यांनी घेतली की हाय कॅच होती, 3 प्लेयर आले होते, एकाचही मी आपण म्हणूया की मिसजज झाला नाही, प्रॉपर हातामध्ये कॅच पकडली. हाई कॅच आपल्याला वाटलं होतं की नो मॅन स्टँड्समध्ये बॉल जाऊन आरामातरित्या पडेल, पण चांगलं आपण म्हणूया की रनिंग केली आहे तिथे, क्षेत्ररक्षकांनी चांगली कॅच घेतली आहे आणि पहिल्याच 2 बॉलवर 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलं अनिकेत देशपांडेला. नक्कीच नक्कीच. मी सांगितलं होतं की पहिलं षटक हे या सामन्याचं चित्र स्पष्ट करणार आहे. नवीन फलंदाज आलाय तो पण अनिकेतच आहे, तो डावखोर आहे. पाहायचं आहे आता पप्पू बाईत काय त्याला कानमंजूर देणार,
की या धावा पण चेस करू शकतो, तू फक्त विकेटवर थांब. कारण की क्रिकेट हा गेम पार्टनरशिपचा आहे. जर पार्टनरशिप झाली तर आपण पाहतो आता IPL मध्ये त्या दिवशी 277 धावा मारल्या मुंबई इंडियन्स सारख्या टॉपच्या संघाला, ते फक्त निवड पार्टनरशिपमुळे. नक्कीच जर पार्टनरशिप बिल्डअप चांगली झाली, जर बॉन्डिंग जर चांगलं असेल बॅटरमध्ये, रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली असेल, तर ह्या धावा देखील सहजरित्या चेस होऊ शकतात. कारण की एखाद्या फलंदाजावर आपण विश्वास ठेवतो, त्या विश्वासावर जर सार्थ ठरला तर ह्या धावा पण म्हणे की 3 ओव्हरमध्ये देखील चेस होतील. परंतु अनिकेत देशमाने सारखा हा बेनीचा खेळाडू पण आता धावांचं कुशन असल्यामुळे तो आता निर्धास्त गोलंदाजी करेल आणि त्याला हा अनिकेत कसा सामोरं जाणार. त्यांनी मात्र हा अंधाधुंद दांडपट्टा शॉट, ज्याला आमच्या क्रिकेटच्या गावठी भाषेमध्ये बोलतात की दांडपट्टा शॉट म्हणजे न बघता मारलेला शॉट, परंतु हॅट्रिक मात्र त्यांनी चुकवलेली आहे आणि अकाउंट धावांचं ओपन झालेलं आहे. नक्कीच अनिकेत देशपांडेसाठी एक चांगली जमेची बाजू असेल की दोन्ही बॅटर जे स्ट्राईकले ते लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. स्ट्राईकला पण पाहिलं तर पप्पू भाई जो लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि नॉन स्ट्राईकला पाहिलं तर अनिकेत देखील लेफ्ट हँडेड बॅटर. म्हणजे टप्प्यांमध्ये काही बदल करण्याचा गरज नाही आहे, कारण की जेव्हा आपण बघतो की लेफ्ट आणि राईट हँडेड बॅटरचं कॉम्बिनेशन असं तेव्हा आपल्याला जास्त व्हाईट बॉल पाहायला मिळतात. टप्प्यामध्ये शॉर्ट टप्पा असेल किंवा फुल टॉस बॉल असेल सातत्याने टाकत असतात, पण आता इथे एकच टप्प्यात गोलंदाजी करावी लागेल. एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, सिंगल तर कंप्लीट केली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला होता पप्पू बाईच्या माध्यमातून. 2 धावा धावून पूर्ण केल्या तर 3 धावा धाव फलकावर लागल्या. 4 चेंडूंचा खेळ इथे अद्यापर्यंत झालाय. नक्कीच या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करेल श्रीराम महादेवडी संघ. आणि आता पूर्णपणे अंतिम विजेतेपद आणि यसन खाम यांच्यामध्ये जर कोण उभा असेल ना तर तो पप्पूबाई. पप्पूबाईचं समोरचं तोंड पाहायचं की पप्पूबाईची पाठ पाहिजे हे आता ठरवावं लागणार आहे. ते यसन खाम संघाला जेव्हा पप्पू मैदानाच्या बाहेर जाईल तेव्हा मात्र हा विजय सुकर झालेला असेल नक्कीच, यात काही तीळ मात्र शंका नाही. नक्कीच आणि मैदानात जरी आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारचं आपण पाहिलं तर जोखीम घेतली नाही पप्पू बाई आणि अनिकेत देशपांडेच्या वरती, कारण की चांगल्या गोलंदाज चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय, व्हेरिएशनचा वापर करतोय. इथून कुठल्याही प्रकारची विकेट मात्र त्याला गमवायची नाहीये, म्हणून तो बघतोय की एक सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करतो. ह्या ओव्हरमध्ये जर आपण उभा राहिलो विकेटवर 4 ओव्हरपर्यंत ही मॅच आपण सहजरित्या जिंकून देऊ शकतो, असंही देखील पप्पू बाईच्या मनामध्ये चालू असेल. प्रीतेश आता पप्पू बाईने अनिकेतला काय सल्ला दिला असेल. नक्कीच बोलूया की तू अटॅकिंग कर, मी ही ओव्हर सध्या खेळून काढतो, जेवढे तुला जमेल तेवढे तू धावा बनवत जा, नंतर जेव्हा स्ट्राईक ही ओव्हर संपेल तेव्हा मला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा नक्कीच प्रयत्न कर, असं सुद्धा सांगू शकतो. नक्कीच त्यांनी लास्टच्या बॉलला सांगितलं असेल की शेवटचा बॉल आहे, तू या बॉलवर अटॅक कर, बाकी काय असेल तो मी कार्यक्रम करतो. आता पाहायचं आहे पहिलं षटक मात्र संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 6 धावा झालेल्या आहेत. 45 धावांची आवश्यकता आहे. 15ची सरासरी. पाहिलं तर सोपं, पाहिलं तर कठीण. प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावा. क्रिकेटमध्ये जर तरला काही संधी नसते, परंतु एखादा स्पेशल खेळाडू कधी स्पेशल होतो तो एखादा स्पेशल विजय जेव्हा मिळवून देतो ना. पप्पू बाईने अनेक विजेतेपदं पटकवून दिली श्रीराम महादेवडी संघाला. अगणित मी तर म्हणेन शेकड्याच्या घरात असतील या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत, परंतु ही जर फायनल त्यांनी मिळवून दिली ना तर यासारख्या विजयाचं सरप्राईज नाही. 10वी चषकाला ते फायनलला गेले ना त्यापेक्षा मोठा विजय ठरेल. तर पाहायचा आहे तो विजय होणार की यसन खाम संघ मात्र त्याला रोख लावणार. आणि मात्र नक्कीच एकेरी दुहेरी धावसंख्येने मात्र ते सामना पुढे घेऊन चाललेले आहेत. नक्कीच, कारण की त्याला माहिती आहे की एखादा मोठ्याचा फटका एखाद्या ओव्हरमध्ये आला तरी पण आपण मॅच मध्ये येऊ शकतो. सिंगल डबलने आपण म्हणूया की मॅच तो चालू ठेवली आहे. मॅचचं समीकरण पाहिलं 17 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. अजून देखील पहिले तर चांगली गोलंदाजी अक्षयने केली. सुरुवात आपण पाहिलं तर लोअर टप्प्याचा बॉल टाकला होता, एक सन्मानरित्या चेंडू खेळून काढला, डबल रन कंप्लीट केली आहे. मॅच आपण बघितली फायनल मॅच आहे. दोन्ही संघांवरती अजूनपर्यंत प्रेशर असणार आहे. जोपर्यंत पप्पू बाईत मैदानामध्ये आहे तोपर्यंत प्रेशर खाम संघावरती असणार आहे. आणि नक्कीच ते अजून युट्यूबवर सकाळी 6:30 वाजता 103 लोक लाईव्ह मॅच बघतायत. म्हणजे बघा किती त्यांना पण आनंद आहे. सकाळी 6:30 वाजता 103 लोक युट्यूबवर मॅच बघतायत आणि जवळजवळ 103च असतील मैदानावर जर मोजायला गेलो तर, आसपास 150-200च्या आसपास. म्हणजे क्रिकेटचे वेडे भारतामध्ये क्रिकेट हा धर्म आहे आणि
त्याचा देव आहे तो सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न. तर आता पाहायचं आहे पप्पू बाईत या चेंडूवर काय करणार. नक्की नक्की ध्रुव खांडेकर मात्र इथं एक मॅच तुमची मैदानात रंगले आणि एक मॅच आमची कॉमेंट्री पॅन्डॉल मध्ये रंगले. एका बाजूला महादेववाडी संघाचा जो पाटील आहे तो शांत बसलाय, त्याचा आवाज काही बाहेर पडत नाही, परंतु ध्रुव खांडेकर मात्र इथे जोरात जोरात ओरडतोय. जेव्हा मॅच खांब सोबत होती तेव्हा हा पाटील का जोरात ओरडत होता, तेव्हा खांब पराभूत झाली. आता आपण बघितलं तर ह्या मॅच मध्ये पाहिलं थोडंफार जास्त आपण म्हणूया की एरसन खांब संघाचा आहे, तर आता ध्रुव खांडेकर ओरडतोय. म्हणजे जवळपास जुगलबंदी चांगली चालली आहे खांब आणि महादेवाडीमध्ये. नक्कीच पप्पू बाईतला जास्तीत जास्त तुम्हाला नॉन स्ट्राईकला ठेवायला लागेल. धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू झालेले आहेत, 11 धावा झालेल्या आहेत. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार, कोण होणार या चषकाचा मानकरी, सगळ्यांच्या उत्कंठा पणाला लागलेल्या आहेत. अक्षय पाटकर आणि रॅपिड गोलंदाजी करतोय. खरोखर स्पीडोमीटरवर 137.5 चा स्पीड आता रेकॉर्ड झालेला आहे. सगळ्यांनी बघू नका, स्पीडोमीटर काय कुठं लावलेला नाही, हा आमच्या मनाचा स्पीडोमीटर आहे. पूर्णपणे रॅपिड गोलंदाजी. नक्कीच पूर्णपणे जखडून ठेवलंय महादेववाडी संघाच्या फलंदाजांना. अद्याप एकही चौकार किंवा षटकार आलेला नाहीये फलंदाजांच्या बॅट मधून. नक्कीच हाही बॉल देखील चांगला होता, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, कारण की विकेट महत्वाची. एखादी रन जरी एक्स्ट्रा गेली तरी खांब संघाला फरक पडत नाही, पण पप्पू बाईची विकेट घेणं हे खूप महत्वाचं मैदानामध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पहिली तर 12 धावा धाव फलकावर लागल्या. शेवटचा एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे सेकंड ओव्हर मध्ये. 1-2 ध्रुव खांडेकर बोलतात बरोबर आहे. म्हणजे त्यांनी चेंडू मोजलेले आहेत. शेवटी खांडेकर आहेत ते. आणि आता मात्र सुंदर फटका. काय घडलंय, 2 धावा. आता मात्र सामना प्रितेश, आता काय पर्सेंटेज देशील या सामन्याचे? सध्या तरी आपण म्हणूया की जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये तब्बल 37 धावांची आवश्यकता आहे. म्हणून आपण म्हणूया की थोडं पारडं आपण खांब संघाचं जास्त आहे. एकीकडे बोलूया की 70% खांब संघाकडे आणि 30% महादेववाडी संघाकडे. पण शेवटचा जेव्हा बॉल होईल तेव्हा मात्र हा जो ग्राफ आहे तो पर्सेंटेज ग्राफ तो थोडाफार चेंज होईल. प्रितेश, हा प्रश्न काय विचारतोय माहिती आहे तुला मी? कारण की भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान पहिली टेस्ट चालू होती, जेव्हा आपल्याला 223 धावा चेसिंगला पाहिजे होत्या, तेव्हा आकाश चोप्रा होता आणि इंग्लंडचा उमेश शाह होता. तेव्हा त्या दोघांमध्ये जुगलबंदी रंगली होती का किती पर्सेंटेज. तेव्हा भारताला 93, इंग्लंडला 93% होते, भारताला 7% होते. जिंकण्यासाठी फक्त 38 धावांचं लक्ष राहिलं होतं. तरी पण उमेश शाह बोलत होता की 7% चान्स आहे तुम्हाला, कारण की तुमची एक विकेट गेली का आम्ही हा सामना जिंकणार आहोत. आणि तसंच घडलं. तेव्हा मला वाटते अश्विन का कोणतरी रजत पाटीदार बाद झाला आणि सामना इंग्लंडने जिंकला. तर आता मुरली वाईट स्वतः आलेला आहे मैदानात. पप्पू बाईतसाठी हे काम काही सोपं नाही आहे, पण अवघड पण नाही. पप्पू बाईतने अशा बऱ्याच मॅच जिंकून दिलेल्या आहेत आणि 6 षटकार तर फक्त मारायचे आहेत. अभिल सर, फक्त 6 षटकार मारायचे आहेत. आणि तुमच्या भाषेत बोलायचं तर फक्त 6 नाही, पप्पू बाईतलाच आउट करायचं आहे. नक्कीच बऱ्याचशा मॅचेस जिंकून दिल्या असतील, पण ही मॅच आपण म्हणूया ना की खूप वेगळी मॅच आहे. ही मॅच खेळण्यासाठी 11 वर्ष वाट बघावी लागली इथे. म्हणून ह्या मॅचचं प्रेशर खूप वेगळं असणार आहे, खूप जास्त प्रेशर या मॅचचं असणार आहे. आणि प्रोफेशनल समालोचक आणि आमच्यासारखे समालोचक जेव्हा आम्ही माईक हातात घेतो ना, तेव्हा आम्ही मैदानाच्या कमीत कमी 20-25 लोकांना आमच्या समालोचनाच्या याने सामावून घेतो, कारण की आम्ही स्वतः क्रिकेट खेळलो आहोत. त्यामुळे काही जरी आमच्या तोंडातून चुकून गेला तरी पण कोण जास्त काही वाईट वाटत नाही. फक्त 6 षटकार मारायचे आहेत. पाहायला येणार का? आणि बघ आहे ना, पहिला येणार का, नाही तर पहिला षटकार नक्की झालाय. षटकाराने मॅचचं समीकरण चेंज होतोय.
काय घडणार. अभिजित सर थोडे चिंता करतायत. पाहायचंय त्यांचा चिरंजीव आहे, त्याला प्रमोट केलेला गोलंदाजी. दुसरा मात्र कानफडा वाजवला, जसे आपण बोलतो ना स्लॅप कानाचा वारा घेऊन नाही तर डायरेक्ट कानावर हा चेंडू आपटलेला आहे. परंतु पप्पू बाईटला माहिती आहे फक्त अजून 5 फटके मारायचे आहेत. कारण की जेव्हा मोठा टार्गेट असतो ना, 2 वर्षापूर्वी जेव्हा आमची कोलाड प्रीमियर लीगला सामना चालू होता, जय भवानी कोलाड पप्पा मुळे यांचा संघ आणि आमचा संघाचा संघ, तेव्हा आम्हाला 3 ओव्हरमध्ये 73 धावा चेस करायच्या होत्या. या चेंडूंचा सांगतो. आणि सुंदर फटका, नो चेंडू आणि बोनस चौकार. थोडासा मला वाटतं निर्णय ठरणार का, जर फ्रीडचा बॉल असणार आहे. फ्रीडचा बॉल पप्पू बाईट साठी मोठा फटका फसलाय, पण फ्रीडचा बॉल आहे, क्षेत्ररक्षक हल्लाय, पण तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत त्या पप्पू बाईटने. 27 झाल्या, 24 पाहिजे. 27 किती पाहिजे? किती पाहिजे मित्र? 9 बॉल 24. 9 चेंडू 24 धावा. पप्पू बाईटच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी खेळी तो करणार का, धावांच्या दृष्टीने नाही. आणि काय घडलं, चेंडू मात्र लागला तारेला. असा पण गेला असता तरी पण मला वाटतं 2च धावा भेटल्या असत्या. 8-22 सेम टू सेम सामना. वाकेश्वर किल्ला आणि येसन खांब. आणि खरोखर इथं जो सामना रंगलाय ना समोर कक्षामध्ये, तर आम्हाला तर आनंद वाटतो. इकडनं ओरडत इकडनं ओरडत आहेत. आणि पाहिजे शेवटी कोण ओरडणार, आधी ओरडण्याला काय फायदा नसतो, लास्टला कोण ओरडणार. पप्पू वाईट पायचा हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट चेंडू आहे. हे 2 चेंडू आहेत ना, या 2 चेंडूत एखादा मोठा फटका आला. आणि आता मात्र सुंदर चेंडू टाकलेला, ब्लॉक होल. आणि काय केलंय, खरोखर धावाची संधी होती, पप्पू वाईटला बाद करायची सुवर्ण संधी आली होती, ती संधी मात्र घालवलेली आहे. अनिकेतला मात्र भरपूर शिव्या पडल्या असत्या ही जर विकेट गेली असती. कारण की 7-20 2 धावा. खरोखरच कोलाड क्रिकेट असोसिएशनचा मानाचा चषक, त्याची फायनल कशी असावी. डे नाईट म्हणजे बघा उजेडलेला आहे, परंतु अजून पण कोण लाईट बंद करायचा मूड मध्ये नाही. त्यांना माहिती आहे 7 चेंडू तर राहिलेले आहेत. आणि अभिजित सरांचा चिरंजीवाचा हा शेवटचा चेंडू, हा चेंडू ठरवणार आहे की हा चषक खामच्या मंदिरात जाणार आहे की महादेवडीच्या मंदिरात जाणार आहे. ज्यांना हार्ट अटॅकचा किंवा लो बीपीचा प्रेशरचा असेल त्यांनी हा सामना पाहू नका. पप्पू बाईट मात्र कूल आहे. 7 चेंडू 20 धावा. पप्पू बाईट मात्र शांत आहे. काय आहे त्याच्या मनामध्ये, जसा पहिल्या चेंडूत मारला तसा शेवटच्या चेंडूत मारणार का. आणि
आज साधारण एक अंदाज असतो, समालोचन जे करतात ना ते क्रिकेट खेळलेले असतात त्यांना साधारण अंदाज असतो. आणि पहिल्या चेंडूवर मारला, शेवटच्या चेंडूवर पण मारला. 6 चेंडू 14 धावा. आता मात्र पप्पू वाईटने त्याचं काम केलेलं आहे. आता बारी आहे ते अनिकेत वाईटची. पाहायचं आहे अनिकेत वाईट एखादा मोठा फटका मारून आपल्या संघाला विजयाकडे नेणार की उदय एखादा डॉट चेंडू टाकून प्रेशर वाढवणार. आणि काय घडलंय बघा, पप्पू वाईटने स्ट्राईक स्वतःकडे घेतलेली आहे. आणि अभिजित सरांनी सांगितलंय काय प्रेडिक्शन देऊ नका, तुम्ही फक्त समालोचन करा. नक्कीच पप्पू वाईट मैदानावर आहे ना तोपर्यंत काही होऊ शकतं. मागाशी तुम्ही सांगितलं की पप्पू वाईट आणि विजय एल्सन खाम संघाचा विजय आणि त्यामध्ये उभा आहे तो पप्पू वाईट. 5 चेंडू 14 धावा. आणि उदय तेलंगे एक अविस्मरणीय षटक, म्हणजे त्याच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचं षटक. बरेच षटकं टाकली असतील त्याने, परंतु हे षटक जर त्यांनी विजयाच्या दृष्टीने टाकलं तर त्याच्या लाईफमधलं सगळ्यात सर्वोत्कृष्ट षटक ठरणार आहे. तसंच जर ही जर विजय खेळी गेली तर पप्पू वाईटच्या लाईफमधली सगळ्यात ही मोठी खेळी ठरणार आहे. पाहायचं आहे हा दुसरा चेंडू. अतिशय रोमांचक सामना शेवटच्या चेंडूमध्ये जाईल, यात काही शंका नाहीये. काय घडणार? हा 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 अप्रतिम अशी सबमरीन डिलिव्हरी. आता मात्र किती पर्सेंटेज दिसेल प्रितेश? अजून पण प्रितेशचं 50-50 आहे, रिस्क घ्यायला तयार नाही. या चेंडू बघा नक्कीच चमत्कार घडणार आहे. आणि बघाय ना लेंथ, लाईन लेंथ मात्र 4 चेंडू आणि 13 धावा. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील, पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्या. 4 चेंडू 13 धावा. काही घडणार आहे, काही बिघडणार आहे. वाईट चेंडू दिलेला आहे. कोलाड क्रिकेट असोसिएशनच्या चषकाची फायनल. अप्रतिम अशी रंगतदार आणि अलंकार खांडेकर आणि मात्र अप्रतिम असं झेल घेतलेला आहे. आणि पप्पू वाईट मात्र मैदानातून बाहेर चाललेला आहे. अभिजित सर मात्र आता खुश आहेत. हो खांडेकर तर नाचायला सुरुवात केली आहे, परंतु क्रिकेट आहे, अजून पण 3 चेंडू आहेत, काही होऊ शकतं. आता किती पर्सेंटेज दिसेल प्रितेश? 90-10. आणि आता मात्र 90% एल्सन खान संघाच्या बाजूने प्रेडिक्शन दिलेले आमचे साथी समालोचक आहेत प्रितेश वाईट यांनी. परंतु अजून एक चेंडू हा फार महत्वाचा ठरणार आहे की फलंदाज आहे तो आदित्य वाईट. अतिशय सुंदर असा अभिजित सरांनी सांगितलं मला काही प्रेडिक्शनच करू नकोस, माझ्याकडे लक्ष ठेवून आहेत, खेळणारे तिकडे खेळतायत. नक्कीच सामना मात्र अतिशय रोमहर्षक झालेला आहे. एल्सन खान संघ खूप वर्षांनी ही संधी आलेली आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. 3-13 कुणाचे मारणार? 3-13 आदित्य भाई. आणि काय घडलं? आणि बाद. आणि आता मात्र एल्सन खान संघ विजयाच्या उंबरठ्यावर बसलेला आहे, ज्याची कुणीही कल्पना केली नसेल. कोलाड क्रिकेट असोसिएशनचा चषक हा एल्सन खान संघ पटकवेल. हे जर समजा कुठला खेळाडू दुबईला बाहेर गेला असेल आणि तो जर आला आणि त्यांनी विचारलं कोलाड असोसिएशन चषक कोणी पटकवलं एल्सन खान, त्याला पण विश्वास पडणार नाही, कारण की संघाची कामगिरीच नव्हती तशी.
परफॉर्मन्स पण नव्हता, पण ते एक चमत्कार म्हणा आणि नशिबाची साथ म्हणा, खेळाडूंचा दमदार कामगिरी म्हणा. अजून पण 2 चेंडू आहेत, काही घडू शकतं. अंतिम विजेतेपद होण्याचं स्वप्न मुरली भाई यांचं मात्र आता भंगण्याच्या स्थितीमध्ये आहे. प्रजेश लोखंडे मात्र फायनल मारल्यावर तरी असा प्रजेश लोखंडे आपण, कारण की आपण खूप छान अशी कॅप्टन इनिंग्स खेळलेली आहे. 13 धावांची आवश्यकता आहे आणि टर्निंग पॉइंटचं षटक टाकलेलं आहे ते मात्र उदय तेलंगे यांनी. खरोखरच अप्रतिम अशी 13वरच गाडी अडकली. सतीश जाधव म्हणतो आमची पण गाडी 13वर अडकली. आता पाहायचं आहे फायनलचा चेंडू आणि अशा पद्धतीने आपल्याला एक चेंडू आधीच नवीन विजेता मिळालेला आहे. आणि खरोखरच प्रथमेश खांडेकर याची कॅच घेतली होती. त्यानंतर अभिजित खांडेकर सरांचे बंधू आहेत अलंकारजी खांडेकर यांनी चषकाची दावेदारी पेश करण्याची कॅच जी होती पप्पूबाई याची पटकावलेली आहे. आणि सगळ्यात जास्त आनंदी आहे तो ध्रुव खांडेकर. मात्र ध्रुवचं रिएक्शन कॅमेरा टिपण्यासाठी सज्ज राहा. या चेंडूनंतर विजयाचा जल्लोष मात्र होणार आहे. या फ्रीजवर उडी मारून ध्रुव धावत जा, कारण की 11 वर्षानंतर तुम्हाला ही संधी आलेली आहे. श्रीराम महादेवडी संघाने मात्र हाती तोंडी आलेला विजय आपला गमावलेला आहे, कारण की त्यांची मिसफिल्डिंग पण भरपूर झाली आणि बरेचसे ओथो झाले. असो जर तर हा खेळाचा भाग असतो, पण पप्पूबाईंनी सामना खेचून आणला होता, प्रयत्नाची पराकाष्ठा केली. अनिकेत देशमुखचं पहिले षटक निर्णायक ठरलं आणि सगळ्यात महत्त्वाचं ठरलं ते उदय तेलंगे याचं षटक. आणि सर्व म्हणजे पूर्णपणे मी तर म्हणेन प्रितेश टीमवर्क आहे हा जो विजय आहे ना तो. आणि शेवटच्या चेंडूवर ध्रुव खांडेकरांचा संघ यसन खान संघ मात्र अंतिम विजेतेपदाचा मानकरी ठरलेला आहे.